छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक हत्याकांड। मित्राची हत्या करून त्याला खड्डा खोदून गाडलं। दृश्यम स्टाईल। आधी मृतदेह 40 किलोमीटर गाडीतून फिरवला आणि मग स्वतःच्याच गावात तो पुरला। मोठाले जेसीबी आणून खड्डे खोदून या मर्डरची पूर्वतयारी केली गेली। रात्रीच्या काळोखात जंगलात जेसीबीचा आवाज घुमत होता। याच ठिकाणी एक जिगरी मित्र त्याच्या जिगरीला गाडण्याच्या तयारीत होता। तब्बल 40 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका निवृत्त विभाग प्रमुखाची हत्या झाली आहे। संभाजीनगरमध्ये हा दृश्यम स्टाईल मर्डर झालाय। मैत्रीच्या विश्वासाला तडा देणारं हे हत्याकांड फक्त पैशापुरतं मर्यादित नसून या आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी प्राध्यापकाचा मृतदेह दृश्यम स्टाईल प्रमाणे 40 दिवस खड्ड्यात गाडून ठेवला होता। पोलिसांनी शिताफीनं हा खड्डा उकरून मृतदेह बाहेर काढला। मात्र ज्या लोंढे सरांनी आपल्या मित्रावर विश्वास ठेवला तोच काळ बनून समोर आला आणि त्यांचा खून झाला। आता पोलीस यातील अजून धागेदोरे सापडतात का या दृष्टीने तपास करतात। अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख राजाभाऊ लोंढे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्याच दिवशी विशाल राठोडने लोंढे यांच्या रक्तानं रियालिटी शो लिहिला। 3 फेब्रुवारीच्या रात्री गेवराई तांड्यातील निर्जन शेतात जेसीबीचा आवाज घुमत होता। विशाल राठोडनं गेवराई तांड्यात गुप्तधनाच्या बहाण्यानं 8 फुटांचे 2 खोल खड्डे खोदून ठेवले। 5 फेब्रुवारीला मोठी पार्टी होती। तिथे जाताना प्राध्यापक लोंढेंना घातपाताची शंका आली। त्यांनी त्यांच्याजवळ बंदूक ठेवली। पार्टीत विशालने तीच बंदूक हिसकावून लोंढे यांचा खून केला। रियालिटी शोच्या नावावर विशाल राठोडने लोंढे यांच्याकडून पैसे उकळले होते। प्राध्यापक लोंढे यांना गाण्याची प्रचंड आवड होती। 3 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांची ओळख इव्हेंट मॅनेजमेंट आणि लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या विशाल राठोडशी झाली होती। लव्ह अँड डिअर नावाच्या रियालिटी शोचे तुम्ही निर्माते व्हा असं सांगून विशालनं लोंढेंकडून 50 लाख रुपये उकळले। मात्र शो सुरू केला नाही। आता हेच पैसे परत मागण्यासाठी लोंढे यांनी विशालकडे तगादा लावला आणि त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांना दाट संशय आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारे राजाभाऊ उत्तम लोंढे वय 60 जे डॉक्टरेट झालेले होते, एचडी होते, ते अभियांत्रिकी विद्यालय ते सिव्हिलचे आणि नुकतेच ते शासकीय नोकरीतून रिटायर झालेले होते। त्यांचे 2 मित्र होते, विशाल राठोड आणि आकाश पवार। यांच्या मदतीने मागच्या महिन्यामध्ये ते 5 तारखेला दौलताबाद येथे एका फार्म हाऊसवरती पार्टी करता गेलेले होते आणि पार्टीवरून आल्याच्या दिवशी रात्री, त्या दिवशीच्या रात्रीपासून ते मिसिंग मध्ये होते आणि त्यांचे बंधू जे आहेत, त्या बंधू उत्तम लोंढे यांनी बार्शी, सोलापूर या ठिकाणी येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली होती। उस्मानपुरा पोलीस स्टेशनचा तपास चालू होता आणि त्याचबरोबर पॅरलल क्राईम ब्रांचची टीम देखील त्याचा तपास करत होती। 2 दिवसापूर्वी त्यांचे बंधूंनी माझी देखील भेट घेतलेली होती आणि त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे कॉन्ट्रॅडिक्शन आणि डेव्हलपमेंट झालेले होते, ज्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला 14 तारखेला, ज्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून ह्याच्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत विशाल राठोड आणि आकाश पवार यांना अटक केलेली होती। ज्याच्यामध्ये नंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या अटकेमध्ये चौकशी करता त्यांनी जे मयत राजाभाऊ लोंढे आहे यांचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं। घटना अशी झाली की 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्याचे देणेघेणे होते, कारण की खतरो के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता। त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजाभाऊ लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं
ते वेपन आरोपीने काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला. दौलताबाद ते शहरामध्ये येत असताना रस्त्यात आणि डेड बॉडी गाडीमध्येच ठेवली त्यांची. त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला. घरी गेल्याचं दाखवलं, परंतु सिग्मा हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन गेल्याचं दाखवलं, परंतु ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले नाहीत. आणि अगोदरच त्यांनी 2-3 दिवस अगोदर त्यांनी JCP वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील खणून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल. तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेड बॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली आणि त्याच्यानंतर परत JCPला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता. परंतु क्राईम ब्रँचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेलं आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. 3 फेब्रुवारी विशाल राठोडनं गेवराई तांड्यात गुप्तधनाच्या बहाण्यानं 8 फुटांचे 2 खोल खड्डे खोदून ठेवले. 5 फेब्रुवारी विशालनं लोंढे यांना पार्टीच्या बहाण्यानं बाहेर नेलं. रात्री पार्टीनंतर विशालनं त्यांचीच बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या. लोंढे यांचा मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून विशाल आणि आकाश पवार तब्बल 40 किलोमीटर फिरत राहिले. 6 फेब्रुवारी पहाटे 6च्या सुमारास विशालनं गेवराई तांड्यातील खड्ड्यात मृतदेह पुरला. सकाळी 11 वाजता पुन्हा JCB चालकाला बोलावून पोलीस केस होईल अशी भीती दाखवत तो खड्डा बुजवला. 8 फेब्रुवारी तपासाची दिशा भरकटवण्यासाठी लोंढे यांचा मोबाईल घेऊन विशाल पुण्याला गेला. तिथून लोंढे यांच्या मोबाईलवरून इंग्रजी स्टेटस ठेवलं, मात्र चुकीच्या इंग्रजी स्पेलिंगमुळे पोलिसांचा संशय बळावला. 10 मार्च मृत लोंढे यांचे नातेवाईक बेपत्ता प्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना भेटल्यानं तपासाला वेग आला. 14 मार्च विशाल आणि आकाशनं खून केल्याचे तपासात समोर आले. 15 मार्च विशाल आणि आकाशनं गुन्हा कबूल केला. मर्डर दृश्यम स्टाईल जरी असला तरी पोलीस यंत्रणा आहेच की. पोलिसांनी तो खड्डा शोधून काढला आणि आरोपीही सापडले. विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.